पण होती लागली. तर आता आम्ही पुरी झाली, आवऱ्या बॅगा आणल्या बाई. आम्ही आता जस्ट पोहोचलेलो आहेत नंदिनी. एक घरी घडलेला प्रसंग तो. हॅपी बर्थडे. तुम्ही खाल्लं का जरा सांगा. सो हॅलो गाईज, आजचा आमचा 10वा दिवस आणि आता आम्ही चाललो जरा शॉपिंग करतो. पहिले नाश्ता करतो आणि शॉपिंग करतो. आणि कालचा ब्लॉग अपलोड केलेला आहे, लवकर जाऊन बघा. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की आम्ही का नाही गेलो इकडं तिकडं. चलो आता आम्ही चाललो शॉपिंग करतो, नाश्ता पाणी. आम्ही आता घेतले चहा प्यायला मस्तपैकी सगळे. चहा पिऊ आणि शॉपिंगला जाऊ. आम्ही आता इथून नंतर माझे व्हिडिओ कर सार्थक. मी इथं अशी राहीन, अशी बाय करीन ना, अशी व्हिडिओ कर. आईला आपण गेलो तेव्हा असं धुका बिका काहीच नव्हता. आणि आता बघ, आता आम्ही चाललो मेन मार्केटमध्ये. शॉपिंग वगैरे करता. ब्लॉग नॉर्मल शूट करीन कारण की आम्ही भाव करायचे, आम्हाला जास्त माहिती आहे. आता डायरेक्ट जाम मोठा आहे तो मार्केट आहे. चलो टोपी बघू शकता. दुसरा मला सेम बाबा मेंढी दिसतं. मेंढी हा, ये तर सेम मेंढ्या दिसत. काही आम्ही त्या दुकान आहे ना, मस्त आकरोड घेतलं ना, आंब्याच्या साली म्हणून चाललो. सार्थक नाही टाकते, साली घेतली आंब्याची. काय आम्ही वाजता पॅटीस आणल्या ना, ते रूमच खाऊन घेतात. शॉपिंग रात झालेले पसारा बघू शकता. इकडं खाऊन घेता आणि त्याचा जेवायला. सो गाईज, काका आणि मी आता दोघंच जण झालं हॉटेलला जेवायला. बघतो आम्ही काहीतरी. यांना सगळ्यांना याही पॅटीस बिटीस खाल्ल्याने यांची पोटा भरली. आम्हाला दोघांना भुका लागल्या ना, आम्ही दोघंच चाललो आता. बघतो काहीतरी खाता पिता जाता, रूम पॅकिंग बिकिंग करतो कारण की उद्या सकाळचे निघायचे आम्हाला म्हणून. आणि आमच्या अजून का शॉपिंग खपत नाही. इथे काका आहे मी. इकडे बघा आमच्या आरती पब्लिक इथे आहे. जेवण वगैरे केलं तुम्ही? आता आलेत का? ओके. आता आमची थाळी आलेली आहे, मस्त जेवण वगैरे घेतो. आम्ही आता मार्केटला आलतो आणि जाम परत शॉपिंग केलेली आहे. आता चाललो रूमवर. इथं माझे व्हिडिओ करा. आता डोंगर दिसते, मागाशी डोंगरच नव्हता दिसत. सॉरी भैया सॉरी. चलो काही स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि दिवस आता आम्ही जस्ट वैष्णोदेवीलाच आहे. आमचं 5-6 दिवस वैष्णोदेवीलाच गेलेले आहेत. आणि अवतार एवढी बेकार झालं ना वही रास आम्ही कालावीला भरलेला आहे. आता घरी आपल्या रस्त्यात आता इथे आमचे 2 AC वगैरे ट्रेन चेंज करायचे आहेत आम्हाला. आणि त्या गावामध्ये आतंकवादी आले तर हमला वगैरे केला ना. आता आम्हाला सगळ्यांना म्हणजे असं बाहेर सगळे सिक्युरिटी वगैरे होतं म्हणून लवकर तिथून सोडत नव्हतं. तर आम्ही सकाळी लवकर तिथून निघलो आणि म्हणून आमचा इथे जास्त स्टे राहिला. मग आमचे जे दुसरं ठिकाण होतं सोनमार्ग, गुलमार्ग आणि पटणी टॉप वगैरे ते सगळं त्याच्यामुळेच आमचा कॅन्सल झाला. म्हणजे ही ट्रिप आमची सगळी कॅन्सलच झालेली. काय कोणाची पण होती लागली. तर आता आम्ही चाललो घरी. बघू जेवढा ब्लॉग कंटिन्यू करता येईल तेवढाच करीन. आणि बॅगा पण घेतलेल्या आहेत. ट्रेन आहे 8:30ची आणि इथं 8 वाजले तरी अजून आम्ही इथंच आहेत. आलतो 2-3 बॅगा घेऊन. आता एवढ्या बॅगा घेऊन चाललो. चलो आम्ही जस्ट आता कटरा स्टेशनला पोचलो आणि एवढ्या बॅगा घेऊन आल्या भाई. ॲटो करून आलतो म्हणजे पप्पाचा आणि काका दोघं चालत येतात. आम्ही ॲटो करून आलो एवढ्या बॅगा घेऊन. नाही इथून इथपर्यंत आणलं आमची पुरी झाली. एवढ्या बॅगा आणल्या बाई. काय हसत सर रे जराशी अशी ठेव ना. अशी नको ठेवू, फक्त नुसती अशीच ठेव. कवा यायची तुला बोललो थांब तिथं कारण की आता ते आली मग कंटाळलो. आम्ही आता जस्ट निघलेलो आहेत. आता जाऊ घरी. पहिल्या दिल्लीला आमची ट्रेन थांबणार आहे. आमची पब्लिक सो गया, डायरेक्ट सो गया. चाललो आता. सो गाईज आता आम्ही उद्या डायरेक्ट मी ब्लॉगच शक्यतो कंटिन्यू करीन पोचल्यावर.
कारण की तब्येत पण डाऊन झाले आणि वातावरण चेंज झालं त्याच्यामुळं आता दिल्लीला पोहोचू मी थोड्या वेळेला नाश्ता वगैरे करू तिथं बाहेर उतरल्यावर आणि डायरेक्ट उद्याच कंटिन्यू करून ब्लॉग तिथे गेल्यावर कारण की मोबाईलला चार्जिंग पण नाही काहीच नाही तब्येत पण डाऊन झालं त्याच्यामुळं आणि आम्ही सगळे झोपल्या काका विकाचा सो बघू जेवढा कंटिन्यू करता येईल कंटिन्यू करेन आणि बाकीचं ब्लॉग पण टाकलेले आहेत ते लवकर जाऊन बघा तुम्ही बाकी घरी गेल्यावरच बोलू आपण आम्ही आता जस्ट पोचलेलो आहेत नंदिनी आलेली आहे चल नंदिनी बाई बॅगा नाही आले अरे नको उचलू राजा चिंबू पलाला चिंबू अरे लिसू अरे बल्ली ये लसन घर वेगळंच वाटतं बघ ना बल्ली बल्लीची पोरा बल्ली क्या हुआ नाही पोरा तिला कशी अरे येऊ नको वाटतं बल्ली आपलं कागद उरला तो बल्ली बघतो कशी मला आडून शिमू शिमू बघा शिमू बघा शिमू डरपोक उतरला थांब लिचू ओरिओ कुठे माझा ओरिओ काय रे थांबतो तुम्ही काय थांबले बल्ली अरे टटुली काय टेम्पो आता चालूच ठेव का आरती केली मी अरे ओरिया आता थांब आता डोळे बंद करा आधी आणि अरे थांब माझं कपडूस डोळे बंद करा डोळे बंद करा एक मिनिट मला बघू दे राईट कुठे घरामध्ये गेल्या पप्पा काय काय बोललो पप्पा मस्त कानामध्ये भारी केलं एक नंबर कसा वाटला मजा आली रो ना बघून गाईज बघू शकता पिल्ल खेळणी आणल्यात आणि इथे बॅग फुलाचा कार्यक्रम चालू आहे आणि मस्त जागी आहे आणि बघते चालतं म्हणजे असं बघत बसले गाईज बघू शकता आम्ही एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे खेकरा बायला सगळं आणले हे तिथं शोपीस ही पण शोपीस ही ध्रुला आणले आणि हे पंखा असंच आणले का हे आणले मी गणपतीना नाही फुला ठेवायला आणि ही मी मला पर्स आणले मम्मी कसली भारी आहे बघ ना हा कसली बघ भारी आहे ना काय ही ध्रुला बॅट आणले गारे आणले पण जरूरचं पैसे ठेवायचं शाईनला सगळा हे सगळा प्रसादच आहे आणि हे आणले लडके जावई ना ओ जावई ना आणले आणलेला आहे ना बाय आणि बाकीच इकडं बघा एक सगळं कपडे धुवायला आणि खायचा अर्धा रिटर्न आलेला आहे चिचू पार्सल पिशवी अरे होईल आणि ये मी नेलतं बाबा बारपाणी आणि जय माता दी
आणि इथं आहे ना एवढं सगळं शाली आहेत. आम्ही म्हणजे व्हॅक्युम छोटं केल्यान ह्याच्यामध्ये शाली ब्लँकेट आणि हे काय आहेत मफलर्स वगैरे सगळं भरले. एवढंच आहे बस. हॅलो गाईज, आजची तारीख आहे 1 जुलै 2024. दादा आणि छकुली गेलेली आहेत बाबा बर्फानी केदारनाथला. पण इथे विराजनी उद्योग केलेला आहे काहीतरी. काल संध्याकाळी मोठा उद्योग केला आहे. गावात गेला तेवढं खेळला आणि 4थ्या माल्यावरून पडलेला आहे. पत्रा जो आहे ना, सिमेंटचा पत्रा आहे का बघा दाखवायला? हां, नानाकडे येतो घुसलेला 3 इंच. दादा तुमच्याकडे फोटो आहे ना, दाखवा फोटो. म्हणजे टाके लागले 3 का 4 टाके मारले आणि आता प्लॅस्टर केला आहे. क्रॅक झाला आहे बोलतात, फ्रॅक्चर. असा उद्योग केलेला आहे. कसं वाटतं तुला उद्योग करून? लोकांच्या घरी खेळायला जाऊन 4थी मालवली पडले बोलतात. हे बघा यो पत्र आहे, यांच्या मोबाईलवर फोटो. हे बघा सिमेंटचा पत्र आहे एवढा. याचे लेफ्ट साईडचे आतमध्ये गेला होता एवढा. 3 का 4 टाकं पडल्या. अरे डोक्यावर पडायचं काय हालत झाला असता. हे आमचा ध्रुवांश यांनी पण एक उद्योग केलेला आहे. आणि इथे हो टेम्पो दाखव. हो डोक्याला काय आलाय? टेम्पो ना, तो टेम्पो बघा दिसतंय तुम्हाला क्लिअर. टेम्पो. आणि प्रीती पण पडलीस ती गाडीवरून. आता म्हणजे दिवसच 2 दिवस खराब आहेत. आणि आमची मायरा पण आजारी आहे, ताप. अरे असं सो गाईज आम्हाला आत्याने दिलं. आत्याने आम्हाला करवंदा वलकुंदा घेऊन. वलकुंदा तुम्ही खाल्लाय का जरा सांगा. इकडं आत्याले आणि आत्याने मस्तपैकी वलकुंदा आणलेले आहेत. मस्त लागलं. अरे वलकुंदाच हे चल. मी पण पहिले करंदा बोललेलं. ते याच सोडून खायचं असतं ते. आणि वलकुंदा आहेत आम्हा. बरोबर बोलत आम्ही. आणि इकडं आज आहे ना स्वाध्यायवाले आले ना. इकडे सगळे स्वाध्यायवाले बसलेली आहेत. चल आम्ही भजे वगैरे काढल्या मस्तपैकी गरमागरम. तुम्हारा तो आज उपवास है, उपवास हमारा नहीं है. बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे साई, हैप्पी बर्थडे टू यू. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे माझा बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. माझा मीच विश करते. सगळं विश केला पण ब्लॉग दिवसभर काय बनवलं नाही. आता वाजल्या 11:30 रात्रीचं. आणि जस्ट आम्ही केक वगैरे कट केला आणि आता ब्लॉग स्टार्ट करते. आणि तिकडून आलो आम्ही काल रात्रीने 11 वाजता आलो ना. काल रात्रीने आलो आम्ही 11 वाजता. तर आमचा जो दर्शनाचा जो काय होता तो मी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगेन. म्हणजे याच्यानंच टाकेन काय होता ते सगळं. आम्हाला एक जाम मोठा असा सरप्राईज भेटलेला आहे. कसला वारी तो तुम्ही बघितला असेल तर त्या ब्लॉग मध्ये. आणि बाकीची जी सगळी डिटेल्स आहे ते उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगेन उद्या. कारण की आता आमचं वातावरण चेंज झालं, तब्येत वगैरे डाऊन झाली. तर आता इकडे यांचा रोकाड बी चालले. म्हणून उद्या डायरेक्ट सांगते काय झालं ते नक्की. आणि आमचा दर्शनाचा जो रुटीन होता की कुठं कुठं गेलो, शेड्यूल आमचा जो फिराचा शेड्यूल होता तो सगळा आमचा घोटाळा झालेला आहे. इकडून तिकडं तो मी उद्या सांगेन. मी माझ्याकडे जो या आहे काय फोटो आहे ना तो दाखवीन ना. तर लोकांना खोटं वाटेल ना की नक्की जाणार. माझ्याकडे शेड्यूल आहे ना तर दाखवेन उद्या. आणि आपला गुलमार्ग वगैरे गुलमार्गचं नाही पण आम्ही करणार होतो पटनीटॉप आणि गुलमार्ग आणि सोनमार्ग करणार होतो. आणि नाही आणि सरप्राईज बघू शकता. विराजला मस्तपैकी सफेद कपड्याचा पाय बांधून ठेवले त्याचा ना रे विराज. कसं वाटतं? गारगार वाटते. कधी पडले माहितीये का गाईज सांगू सगळा उद्या डिटेल्स मध्ये. आमचा 12 दिवसांचा प्रवास तो सांगतो सगळा. आणि इथला प्रवास जो काय झालेला आहे घरी घडलेला प्रसंग तो सांगतो. आमचा तिकडचा प्रसंग सांगतो. काकाने पण अर्धा ब्लॉग केले तो पण याच्याने टाकेन. तो पण सगळं म्हणजे जे सीन्स आहेत ना आमचं ते सगळं एकच ब्लॉग मध्ये दाखवतं. आणि ब्लॉग नक्की लास्ट पर्यंत बघा. आजच्यासाठी एवढंच होता. बाय बाय.